परिस्थितीने शेतकरी आणि सर्वसामान्य संकटात सापडलेत आणि अशा परिस्थितीमध्ये आता भारतीय हवामान खात्याने आणखी चिंता वाढवणारी माहिती दिली आहे। ऑक्टोबर महिन्यात संपूर्ण भारतात मुसळधार पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। दिवाळीच्या काळात कोकणात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या समन्वयाने 2 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वेने घेतलाय। यामध्ये मडगाव लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष आणि चिपळूण पनवेल मेमू विशेष या गाड्यांचा समावेश असेल। मुंबईतील नागरिकांचा प्रवास अधिक सुरळीत आणि सुसाट होण्यासाठी रेल्वे प्रशासन नेहमीच नवनवीन उपाययोजना काढत असते आणि अशातच आता प्रवाशांच्या सोयीसाठी प्रशासनाने पश्चिम रेल्वे मार्गावर नवी स्थानकं उभारण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आणि यामुळे प्रवाशांचा चांगलाच फायदा होणार आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आता विना अडथळा उड्डाण होऊ शकणार आहे। त्या विमानतळाला नागरी उड्डाण महासंचालनालयाकडून एरोड्रोम लायसन्स जारी करण्यात आले। राज्यातील कर्करोगाच्या वाढत्या गंभीरतेकडे पाहता उपचार, मनुष्यबळ आणि संशोधन यांचा सर्वसमावेशक आराखडा तयार करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलाय। राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना 18 रुग्णालयांमधून त्रिस्तरीय दर्जेदार कर्करोग उपचार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी धोरण आखण्यास मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दाखवलाय। म्हाडाच्या घराचा ताबा मिळाल्यापासून पुढील 5 वर्ष हे घर गाळेधारकाला विकता येत नाही, पण यापुढे मात्र म्हाडाच्या सोडतीतील घराचा ताबा मिळाल्यानंतर ते केव्हाही विकण्याची मुभा विजेत्यांना आणि गाळेधारकांना मिळण्याची शक्यता आहे। हिंदुस्थानने गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केलंय। गेल्या वर्षभरात सोन्याने भारतीय शेअर बाजारापेक्षा जास्त परतावा दिलाय, त्यामुळे गुंतवणूकदार श्रीमंत झालेत। तसंच सोन्याने विक्रमी उच्चांक गाठलाय। देशातील सोन्याचं मूल्य हे 30 लाख कोटींवर पोहोचले, जे अनेक देशांच्या जीडीपी पेक्षा जास्त आहे। रिझर्व्ह बँकेने कठोर नियम लागू करूनही सोन्याच्या कर्जात प्रचंड वाढ झाली आहे। सोन्याच्या गगनाला भिडणाऱ्या किमतींमुळे लोक बँका आणि एनबीएफसीकडून सोनं गहाण ठेवून कर्ज घेत आहेत। आरबीआयने प्रसिद्ध केलेल्या मासिक बुलेटिननुसार चालू आर्थिक वर्षात जुलैपर्यंत सोन्यावर कर्ज घेण्याचे प्रमाण तब्बल 122% वाढलेलं आहे। राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने नुकसान झालं असून अजूनही काही भागात पूरस्थिती आहे आणि त्यामुळे 2025-26 मधील ऊस गाळप हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला। यासह मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रति टन 10 रुपये कपात आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रति टन 5 रुपये कपात करण्याच्या निर्णयाला देखील मान्यता देण्यात आली। यंदाच्या हंगामात महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघाला कापूस खरेदीसाठी परवानगी देण्याचा निर्णय केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने घेतलाय। त्यामुळे भारतीय कापूस महामंडळ लवकरच पणनसोबत करार करण्याची शक्यता आहे। मात्र सध्या पणनकडे निधी उपलब्ध नसल्याने महासंघाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आर्थिक मदतीची मागणी केली आहे। ठाणे महापालिकेच्या पिसे पंपिंग स्टेशनमध्ये नदीपात्रातील गाळ, कचरा आणि झाडांच्या फांद्यांमुळे गंभीर अडचण निर्माण झालेली आहे। पंपिंग स्टेशनमधील गाळ काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। असं असलं तरी त्यासाठी 2 दिवस लागणार आहेत, त्यामुळे या दरम्यान पाणीपुरवठा मंदावणार आहे। तसंच पुढील 2 ते 3 दिवस ठाणेकरांना पाणी कपातीला सामोरं जावं लागणार आहे। राज्यमार्ग परिवहन महामंडळाला गेल्या 3 महिन्यांपासून मोठ्या तोट्याला सामोरं जावं लागतंय। मुसळधार पावसामुळे दररोज सरासरी 3 ते 4 कोटी रुपयांचं नुकसान होत असून विशेषतः मराठवाड्यातील तडाख्याचा अधिक फटका बसल्याचं स्पष्ट सांगण्यात येत आहे। एसटी महामंडळाच्या ताफ्यात असलेल्या जुन्या बसला HSRP म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्याची तयारी केली आहे। आतापर्यंत महामंडळानं 12,341 नंबर प्लेटची ऑर्डर दिली असून त्यापैकी 11,268 प्लेट मिळाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। दसऱ्यासाठी फुल बाजार बहरला असून गुरुवारपर्यंत पुण्याच्या मार्केट यार्डातील घाऊक फुल बाजार दिवसा आणि रात्री देखील सुरू राहणार असून बुधवारी झेंडूची आवक वाढणार आहे आणि मंगळवारी घाऊक बाजारात 1 किलो ओल्या झेंडूला 30 ते 40 रुपये आणि चांगल्या प्रतीच्या सुक्या झेंडूला 100 ते 120 रुपये दर मिळाले। वाशिम जिल्ह्यातील झेंडूच्या शेतीचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालंय। ऐन दसरा आणि दिवाळीच्या मुहूर्तावर झेंडूच्या फुलाचं नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलाय। शिर्डीच्या साईबाबा संस्थानकडून पूरग्रस्तांना 5 कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे। पूर्वीचे 1 कोटी आणि आता पुन्हा 4 कोटी अशा 5 कोटी रुपयांचा प्रस्ताव मान्यतेसाठी उच्च न्यायालयाकडे पाठवण्यात आलाय। 50 लाख रुपयांवरील खर्चासाठी साई संस्थानला उच्च न्यायालयाची परवानगी बंधनकारक असते। नांदेडच्या रेणुकादेवी संस्थानकडून पूरग्रस्तांना 1 कोटी 1 लाखांची मदत देण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये ही मदत जमा करण्यात आली आहे। अन्य संस्थांना देखील मदत करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलं आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 43,000 शेतकऱ्यांना कृषी पीक विमा योजनेतून नुकसान भरपाई मिळणार आहे। शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत ही मदत देण्यात येणार आहे।
बुलढाणा येथील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी स्वतःचे 2 प्लॉट विकून राज्यातील नुकसानग्रस्तांना 25 लाखांची मदत देत असल्याचं घोषित केलंय। त्यांनी प्लॉट विक्रीचं कागदपत्र पत्रकारांना पाठवलं, तसंच 25 लाखांची रक्कम देखील पत्रकार परिषदेत आणली होती। ही रक्कम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना देणार असल्याचं गायकवाड यांनी म्हटलं। खासदार बजरंग सोनवणेंनी बीडच्या माजलगाव तालुक्यातील गोदावरी नदीकाठच्या पूरग्रस्त भागाची पाहणी केली। शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला। गोपीचंद पडळकरांनी पूरग्रस्तांना मदत केली आहे। 14 गाड्या चारा आणि गहू नुकसानग्रस्तांसाठी देण्यात आले आहेत। पडळकरांनी झेंडा दाखवून मदतीसाठी ट्रक रवाना केले। हिंगोली जिल्ह्यामध्ये ऑगस्टपर्यंत झालेल्या नुकसान भरपाईसाठी 231 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे। मदत वितरणासाठी प्रशासनाकडून शेतकऱ्यांची यादी अपलोड करण्याचं कामाला गती आलेली आहे। बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी येथील कीर्तनकार मंडळींनी पुढाकार घेतलाय। कीर्तनाच्या माध्यमातून नागरिकांना मदत करण्याचं आवाहन करण्यात येते। आता एक मोठी बातमी। विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली होती, पण आता हा हल्ला बनावट असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। मिळालेल्या माहितीनुसार नागपूर ग्रामीण पोलिसांनी या संदर्भात क्लोजर समरी कोर्टात सादर केली आहे। दरम्यान अनिल देशमुख यांच्यावर कुणी हल्ला केला याचा कोणताही पुरावा सापडला नाही, त्यामुळे पोलिसांनी कोर्टामध्ये हा हल्ला खोटा असल्याचं सांगितलंय। या प्रकरणामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। 2024च्या विधानसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान अनिल देशमुख यांच्या गाडीवर मोठा दगड फेकून जीवघेणा हल्ला झाला होता आणि त्यात अनिल देशमुख किरकोळ जखमी झाले होते। मात्र हा अनिल देशमुख यांचा दावा बनावट असल्याचं समोर आलं। बीजेपी वाले होंगे। गोपीचंद पडळकरांनी पुन्हा जयंत पाटील यांच्यावर पातळी चढवून टीका केली आहे। जयंत पाटलांच्या कितव्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरलं असा सवाल पडळकर यांनी भर सभेत केला। हिंदू बहुजनांच्या दसरा मेळाव्यात पडळकरांची जीभ घसरली। राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच सर्वसामान्यांच्या लालपरीची पुन्हा एकदा भाडेवाढ होणार असल्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। 10% भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आल्यानं दिवाळीपूर्वीच प्रवाशांच्या खिशाला झळ बसणार आहे। चिपळूणमधील TWJ कार्यालयाची आर्थिक गुन्हे अन्वेषण खात्याकडून चौकशी करण्यात आली। गेल्या 6 महिन्यांपासून भाडं थकवल्यानं 11,000 गुंतवणूकदार हवालदिल झालेत। गुंतवणूकदारांचे 2,000 कोटी रुपये थकीत आहेत। महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समिती आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। दिवाळीआधी कृती समिती धरणे आंदोलन करणार आहे। 13 ऑक्टोबरपासून मुंबई सेंट्रल डेपोमध्ये विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे। मावळ तालुक्यातील भात पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्यानं भात पीक उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले। पूरग्रस्त भागात शेतकऱ्यांचा संसार वाहून गेलाय। अशातच पंढरपुरातील रेशन धान्य दुकानातील काळा बाजार उघडकीस आलाय। पंढरपूर कराड रोडवर स्वस्त धान्य दुकानातील गहू आणि तांदूळ अनधिकृतरित्या खासगी वाहनांमध्ये भरलं जात होतं। रायगड जिल्ह्यातल्या पोटल गावातील रहिवासी विलास शिखंडे यांना अधिकृतपणे कुणबी दाखला मंजूर झालाय। उपविभागीय अधिकाऱ्यांच्या हस्ते कुणबी दाखल्याचं वितरण झाल्यानंतर मराठा बांधवांनी पेढे वाटून आनंद साजरा केला। धाराशिवमध्ये पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना बँकेनं कर्जाबाबत नोटीस पाठवलेली आहे। शिवसेनेकडून शेतकऱ्यांच्या नोटीसची होळी केली जाणार असल्याचं आमदार कैलास पाटील यांनी म्हटलंय। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांनी पोस्टरबाजी केली। शुल्कवाढी विरोधात विद्यार्थी आक्रमक झाले असून पोस्टरच्या माध्यमातून शुल्कवाढ रद्द करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली। यवतमाळच्या पुसदमध्ये आदिवासी समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला। विविध 14 मागण्यांसाठी आदिवासी समाज बांधव रस्त्यावर उतरले। बुलढाण्यात चैन सुख संचेती यांच्या घरासमोर संभाजी ब्रिगेडनं आंदोलन केलं। पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। आता कोल्हापुरातून एक मोठी बातमी। कोल्हापुरात स्लॅब कोसळून दुर्घटना घडली आहे। इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून 4घांना वाचवण्यात यश आलेलं आहे। जवळपास 2.5 तास रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं। महापालिकेच्या फुलेवाडी फायर स्टेशनच्या नव्या इमारतीचं काम सुरू असताना ही दुर्घटना घडली।
आणखी एक मोठी बातमी. राज्यामध्ये धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी होते. अशातच धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी सरपंचानं कार पेटवल्याची घटना घडली आहे. जालन्यातील लोणार भायगावचे सरपंच गोविंद जाधव यांनी हा आक्रमक पवित्रा घेतला. धनगर आंदोलक दीपक बोराडे यांच्या समर्थनार्थ जाधव यांनी स्वतःची मारुती स्विफ्ट गाडी पेटवली. दरम्यान 2 दिवसात जर धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळालं नाही तर आत्मदहन करण्याचा इशारा सरपंच जाधव यांनी दिलाय. आमचा भाऊ 14 दिवस झाले उपोषणाला बसलेला आहे. म्हणून मी ह्या शासनाला सांगू इच्छितो की मी माझी स्वतःची गाडी पेटवत आहे. तरी 2.5 कोटी धनगर समाजाला इशारा करत आहे की आपण घरी बसून चालणार नाही. बांधव आपला जर दीपक भाऊ जर गेला तर आपण काय करणार आहे. म्हणून मी आज माझी स्वतःची गाडी पेटवत आहे. परत दुसरा विषय की मी स्वतः जर या शासनानं 2 दिवसात दखल नाही घेतली तर मी स्वतः आत्मदहन उद्या 2 दिवसात या करणार आहे. पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात. राज्यात विविध ठिकाणी झालेली अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थ्यांना बीपीएड, एमपीएड, एमएड आणि बीएड, एमएड या अभ्यासक्रमांना प्रवेश घेता आला नाही आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक हित लक्षात घेऊन राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं संस्थात्मक वाढीव फेरी घेण्याचा निर्णय घेतलाय. ही फेरी 3 ते 5 ऑक्टोबर दरम्यान राबवण्यात येणार आहे.